त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. नमस्कार मंडळी, ऋतू हेमंतचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मंडळी, हा जो श्लोक आपण ऐकला तो आपण अनेकदा अनेक वर्ष ऐकत म्हणत आलेलो आहोत, पण याचं वृत्त कदाचित आपल्याला माहीत नसेल. ते वृत्त आपण आज शिकणार आहोत. ते वृत्त आहे उपेंद्र वज्रा. मंडळी, असे अनेक श्लोक वेगवेगळ्या कारणांनी आपण ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो, परंतु कदाचित त्यांचं वृत्त आपल्याला माहीत नसतं. तर तसंच हे एक वृत्त आहे, ते म्हणजे उपेंद्र वज्रा. मंडळी, मागच्या वेळेला आपण अक्षरगण वृत्तामध्ये इंद्रवज्रा हे वृत्त पाहिलं होतं. त्याचाच हा छोटा भाऊ उपेंद्र वज्रा. छोटा भाऊ का? कारण त्यामध्ये काही साम्य आहेत तर काही भेद आहेत. तर आपण बघूया उपेंद्र वज्रा याची रचना कशी असते. उपेंद्र वज्रा हे अक्षरगण वृत्त आहे. त्याची अक्षरसंख्या आहे 11. इंद्रवज्राची सुद्धा 11 साम्य. इंद्रवज्राचे गण होते त त ज ग ग आणि उपेंद्र वज्राचे आहेत ज त ज ग ग. बरोबर आहे. म्हणजे हा इथे फरक आहे, म्हणजे एका मात्रेचा फरक म्हणता येईल. आणि यती जो आहे तो 5व्या अक्षरावर आहे. आता याचं उदाहरण आपण जे मगाशी म्हटलं तेच उदाहरण आपण घेऊया. ते म्हणजे त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. या 2 ओळी आपण घेतल्या. नेहमीप्रमाणे 3-3 अक्षरांचे गट केले आणि आपल्यासमोर सूत्र ठेवलं अक्षरगण वृत्ताचं. ते कोणतं? य माता राज भानसलगा. ते आपण समोर लिहून घेतलं. आणि मग काय केलं आपण? लघुगुरूच्या मात्रा दिल्या, खुणा केल्या. त्वमेव लघु गुरु लघु, लघु गुरु लघु ज भान म्हणून ज. माताच गुरु गुरु लघु, गुरु गुरु लघु म्हणजे तारा ज म्हणून त. पितात्व लघु गुरु लघु म्हणून परत जभान म्हणून ज. आणि 2 गुरुच्या मात्रा मे व. आता व ला गुरु दिले कारण आपल्याला माहिती आहे की एखाद्या चरणातील शेवटचं अक्षर जरी ऱ्हस्व असेल तरी त्याला दीर्घ मानलं जातं, म्हणून ते गुरु. पुन्हा खालची ओळ तशीच त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव लघु गुरु लघु जभान म्हणून ज, बंधुश्च गुरु गुरु लघु म्हणून ताराप म्हणून त, सखात्व लघु गुरु लघु जभान म्हणून ज आणि परत 2 गुरुच्या मात्रा. उरले 2 ओळींचा जे गण आहेत ते तुम्ही स्वतः त्याचे गण तयार करा आणि तपासून पहा आणि आपल्या कमेंटमध्ये जरूर पाठवा. तर मंडळी, उपेंद्र वज्रा हे अतिशय गाजलेलं नामांकित असं पुराण वाङ्मयांमध्ये किंवा आपल्या संस्कृत वाङ्मयांमध्ये याचा सरळ हस्ते उपयोग केलेला आहे. आधुनिक काळातसुद्धा याचा खूप ठिकाणी उपयोग केलेला आहे. याचा अभ्यास करताना माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली की रामरक्षेतला जो एक श्लोक आहे, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, त्यामध्ये सुद्धा बघा हे वृत्त आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे बुधकौशिक ऋषींनी किती प्रकारच्या अलंकारांची, किती प्रकारच्या वृत्तांची, कित्येक व्याकरणाच्या कित्येक संकल्पनांची त्यामध्ये त्याचा वापर केलेला आहे, भडीमार केलेला आहे आणि किती भरणा केलेला आहे. कितीशय समृद्ध, किती असं समृद्ध ते वाङ्मय आहे. खरोखर हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. तर फार पुढे न जाता आपण यातलीच काही उदाहरणं, या वृत्तातली काही उदाहरणं आहेत ती आता आपण इथे पाहूया. याचं जे लक्षण गीत आहे ते आपण पाहूया. उपेंद्र वज्रा म्हणतात तिला, जता जगागा गणयेती जीला. पदास होणे शिव अक्षरांनी, पहामनी धूळीशी काय राणी. हे याचं लक्षणगीत किंवा लक्षणगीत म्हणता येईल. रत्नालंकारामध्ये म्हटलं आहे, उपेंद्र वज्रा जतजास्त तो गौ. उपेंद्र वज्रा जतजास्त तो गौ. गौ म्हणजे इथे गच्या 2 मात्रा किंवा गचे 2 गण आहेत म्हणून गौ त्याचं द्विवचन केलेलं आहे. दमयंती स्वयंवरातलं एक उदाहरण यातलं पाहूया आपण. तयावनी एक तटाक तो ये, तुडुंबले ताम रसान पाये, निरंतरामद मरंद वाहे, तपातही यास्तव रिक्त नोहे. एक बळीराजाची गोष्ट जी आहे ती गणेश पुराणात वर्णन त्याचं केलेलं आहे या वृत्तामध्ये बलभीम मोरेश्वर भट यांनी. ते पाहूया आपण.
विरोचनाचा सुतदेव भक्त, बली असे नाम तयास उक्त. गुरु असे शुक्र तया कुळासी, बली गृही आणवी पूजनासी. यथाविधी पूजून तो वदे की, स्वर्गी करी इंद्रच राज्य की. अहो असे बंधूच तो खरा की, न देतसे भाग आम्हास तो की. मनास शंका मम येत आहे, म्हणून आता गुरुपूसतो हे. अहो समाधान करा मदीय, वदे गुरु त्या पुढतीच काय. तर मंडळी, अशी असंख्य उदाहरणं आपल्याला सापडतील. आपण आपल्या कमेंटमध्ये जरूर ती आपल्याला सांगा, कळवा. आणि हे वृत्त आपल्याला आवडलं असेल, या वृत्तातली उदाहरणं आपल्या ओळखीची आहेतच, तर आणखी तुम्हाला काही उदाहरणं सापडली ती सुद्धा जरूर तुम्ही कळवा. आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. पुन्हा पुढच्या भागात भेटूया नवीन वृत्तासह. धन्यवाद.